सो गाईज आता आम्ही निखिलच्या घरी आहे आणि त्याचं पण रिझन आहे की आम्ही एक रील शूट करतो आहे. सो त्याच्यासाठी ही सर्व तयारी चालू आहे. तर निखिल बघू शकता, तुम्हाला ते नंतर रिझल्टच दिसतील. त्यामध्ये तर खूप आता मजा तर येते, कारण फर्स्ट टाईम असं काहीतरी स्वतःहून कॉन्टेंट आम्ही विचार करून करतो आहे. त्याच्यासाठी हा त्याचा ब्लॉग मी सॅबेडॉच केला आहे. त्याला पण माहिती नाही मी घुसलो त्याच्या ब्लॉगमध्ये. अच्छा जी, ऐसा है क्या? सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल इन अनदर ब्लॉग. तर आता आमचं काहीतरी काम होतं, ते काम आता संपलेलं आहे आणि आता ते काम संपवून आमचा विचार चालला आहे की आम्ही विवेना मॉल किंवा कुठल्याही मॉलला जाऊन काहीतरी टाईमपास करू आणि थोडंसं खाऊन घेऊ. विवेनाला जायचं मोस्टली तर आमचा प्लॅन चालला आहे बघा अजून की विवेनाला जाऊ, बघूया तिकडे काय कुठलं चांगलं आउटलेट असेल तिकडे एक्सप्लोअर करू आणि फूड खाऊ आणि तुम्हाला पुढच्या क्लिपमध्ये दिसेल. होपफुली तिकडे आता गर्दी नसेल, कारण आज संडे. सो होपफुली आम्हाला वेकेंड भेटेल. हां, लेट्स सी. संडे तर गर्दीच असेलच आणि विवेना बोला गर्दी असायलाच पाहिजे, तर बघूया. सो गाईज, मी ते मॉलला आलेलो आणि मी इकडे काय बघतो भाई, डिफेंडर केवढी क्रेझी गाडी आहे. ओह यार यार ये किती औसम है. लाईक माझी फेवरेट आहे. शुभम, तुला काय वाटतं याच्यावरती? ड्रीम कार आहे माझी. आणि ती कार सोडून पुढे अजून ना कुठल्या कार आहेत, अजून पुढे BM आहे. चांगला दिवस निवडले आहे ॲक्च्युली मी तर खूप हॅपी आहे गाड्यांना बघून. पुढे अजून ती मिनी कूपर का कुठली कोणती गाडी आहे ती? मिनी कूपर. काय क्रेझी गाडी यार ती, मला खूप आवडली गाडी, मस्त आहे. तिचा कलर वगैरे लाईक बघ ना, काय क्रेझी आहे ना, ते भारी आहे, मस्त. एवढीच इच्छा आहे की आता फक्त 2-4 वर्षामध्ये ह्यातली एक तरी कार यावी आपल्या घरामध्ये. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. बुक कलेक्शनला चाललो आहे, बघूया काय सीन आहे आता खाली. तुला कुठली बुक घ्यायची होती पण आता रिसेंटली? मला ती द सिक्रेट घ्यायची होती. ती सिक्रेट ना, बघूया. माहिती तुला त्या बुकबद्दल माहिती होतं? नाही, ॲक्च्युली मला बुकबद्दल माहिती नाही. कॉलेज टाईममध्ये मला कुठल्या तरी फ्रेंडने दाखवलेली, तेवढंच माहिती आहे. ती पूर्ण मला वाटतं पूर्ण मॅनिफेस्टेशन होती. अच्छा, मग मी बघितली नाही. लोकांना बघितलं की ती बुक वाचल्यानंतर त्याची लाईफ चेंज झाली. हां, बघूया आता आपण पण बुक घेऊन बघूया लाईफ चेंज होती की नाही. स्टॉक मार्केटवरती पण कुठली तरी बुके वाटतं. तिकीट टू स्टॉक मार्केट, टाईमलेस लेसन फॉर फर्स्ट टाईम इन्व्हेस्टर. ही बुक तर मी पहिल्यांदा बघितली. ठीक आहे. ॲक्टिंग, मला वाटलं ॲक्टिंग CA. अच्छा, ओके, एसिंग CA. सॉरी काय, जे लोक CA त्यांच्यासाठी खूप सॉरी. भेटली का बुक जी पाहिजे ती? पण ही नक्की तीच आहे, मला डाऊट आहे. हां, कारण ह्या बुकचं टेक्स्चर बघून असं मला वाटते, कारण त्याचा जो कवर होता ना, तो कवर खूप वेगळा होता ॲक्च्युली. तर आय डोंट थिंक सो ही तीच बुक आहे. थोडंसं मॅच होतं याचा, पण मला हां. टेस्टिंग डाऊट आहे. कारण मला आठवतं आहे मी फर्स्ट इयरमध्ये ना ही बुक बघितलेली, द सिक्रेट. पण त्याचा जो कवर होता आणि आय गेस त्याचा आतमधला जो कॉन्टेंट होता किंवा जी स्टोरी लाईन किंवा जे काय होतं ते वेगळं होतं. आणि हे बघून मला असं वाटतं वेगळं आहे. लाईक बघूया आपण, तर भेटते का ती? अरे फन फॅक्ट काय नव्हतं का, मला सकाळी आज रील आली होती याची आणि हां. मला खूप विचार आली होती की मीच घेऊन टाकू बघ. मला आता जस्ट दिसते. ओ, मॅनिफेस्टेशन वर्क्स. हां ब्रो, मग माझं विचार चालू आहे घेऊ की नको यार. हे मॅनिफेस्टेशन नाव घेतलं हे बघ आता काय आलं. मॅनिफेस्ट एनिथिंग इन 100 days. व्हॉट द हेल, काय मॅनिफेस्ट केलं आहे? बुक घेतोय, काय करतोय? बघूया ना, बार्गेन करून बघूया. विचार त्याला, बार्गेन करून विचार कमीमध्ये काय करत असेल तर. प्राइजेस काय त्याची बाय द वे? त्याची प्राईस ते काय 900 आहे समथिंग. चलो 999 म्हणजे ऑलमोस्ट 1000. बघूया. 500 पण त्याला भेटली. लेट्स सी. काय इंटरेस्टिंग बुक भेटली आहे मला, द गीता फॉर जेनझी. मी तर पूर्ण महाभारत वाचलं आहे, त्यामुळे मला तर गीतामध्ये जे जे लिहिलं ते सगळं माहिती आहे. पण मी तर सजेस्ट करेल की लोकांनी भाई ही बुक वाचा, लाईक नॉलेज घ्या याच्यामधून. काय वाटतं शोभ तुला? आणि स्पेशली आता जनतेसाठी वर्णन पण काढलं आहे. हां माहिती नाही, आम्ही ते वाचलं नाही, हे पण म्हणजे इंटरेस्टिंग तर असेलच. हां, आणि जेनझीसाठी अजून काय काय करायला पाहिजे. आम्ही इकडे आलेलो द बार्गेन बुक हंट फेअर, आणि इथे आम्हाला खूप साऱ्या आम्ही बुक बघितल्या, त्यामध्ये द सिक्रेट आणि जेनझीसाठी गीतेवरती बुक होती. पण आम्हाला कुठली बुक अशी ॲज सच आवडली नाही. A few moments later. बुक फेअर झाल्यानंतर आम्ही दोघं आलो होतो हिस्ट्रीमध्ये एस्थेटिक फूड ट्राय करायला. घरी डाळभात खाणारे आम्ही दोघे इकडे येऊन मस्तपैकी इटालियन पिंक सॉस पास्ता ऑर्डर केला. शुभमने तो एस्थेटिकपणे सर्व करून त्याने हे प्रूव्ह केलं की त्याने H&Mमध्ये डिग्री घेतली आहे.
त्यानंतर गाण्याच्या वाईब्स घेता येता दोघांनी तो पास्ता मस्तपैकी एन्जॉय केला. तेवढंच माझं लक्ष त्या ब्रेडवरती गेलं की त्या ब्रेडचं तिथे काम काय आहे. मला वाटलं त्यासाठी चहा येईल, पण चहाची वाट बघता बघता इतका टाईम गेला. तेवढ्यात दुसरा स्टार्टर आला. दुसऱ्या स्टार्टरमध्ये आम्ही घेतलं होतं व्हेज स्प्रिंग रोल. शिवमने एस्थेटिक पद्धतीने त्यावरती चीज टाकलं आणि ते एकदम डिलिशियस लागत होतं. त्या फूडचा एन्जॉय आम्ही खूप केलं. आपण 2 डिश आपण खाल्ल्या, त्यासाठी आपण 2 प्लेट चेंज केल्या आहेत. आता ही जी तिसरी प्लेट ते सर्व करतात आहे तिसऱ्या आयटमसाठी. एवढी जी आंबेरी ना आमच्याकडे ही कुठेच नाही आहे. त्यांना डाऊट नाही आला पाहिजे की आम्ही मुळातच गरीब आहे, त्यामुळे आम्ही सारख्या प्लेट चेंज करतो आहे. आता ते दादा सर्व करतात आहे. आता आम्ही एक खाऊ आणि त्यानंतर मॉलमध्ये फिरू. फूड खाऊन झाल्यानंतर आम्ही ठरवलं डेझर्ट खाऊया, कारण आमच्याकडे डेझर्टचे पैसे संपले होते. त्यामुळे आम्ही मॅकडीमध्ये आलो, आईस्क्रीम घेतली, ती खाल्ली आणि घरी निघालो. सो गाईज आम्ही मॉलवरून फिरून आलेलो आहोत आणि आता इकडे आम्ही 12 बंगल्यामध्ये बसलो आहे. ते आमच्या घरापासून जवळ आहे, तर आम्ही ते चिल्ड मारत बसलो आहे. ते बुक एक्झिबिशनला गेलेलो, पण आम्ही डिसअपॉइंटेड आहे. आता त्याचं रिझन शिवमच सांगेल. हां ना, आम्ही होप करत होतो की तिकडे आम्हाला चांगल्या रेटमध्ये भेटेल बुक करून, कारण त्या एक्झिबिशनचं नावच होतं की बार्गेन बुक हट समथिंग काहीतरी होतं. मग आम्हाला बुक आवडली पण चांगली आहे. मग पण त्याची प्राईस होती काहीतरी 1000 समथिंग होती. आम्हाला वाटलं होतं की बार्गेन करून आम्हाला 500पर्यंत तरी भेटेल, कारण नावच होतं एवढं. पण नाही भेटले. ते लास्ट आम्हाला बोललं होतं की 800पर्यंत भेटेल. मग ती त्या व्हॅल्यूला वर्थ नव्हती. मग आम्ही बोललो की ठीक आहे जाऊ. पण आम्हाला जास्त वाईटचं वाटलं की ते ह्याचं एक्झिबिशनचं नावच होतं बार्गेन करून, तिकडे बार्गेनच नाही झालं. आम्हाला काय वाटलं फायदा त्याचा. एक्झॅक्टली आम्हाला वाटतं त्यांचं नाव आहे बार्गेन बुक्स, तर मला वाटलं बार्गेन करून 300-400ला देऊन टाकतील, पण आम्हाला लात मारून बाहेर काढलं त्यांनी आणि बार्गेन तर काय केलं नाही. त्यामुळे आम्ही थोडे डिसअपॉइंट झालो. पण ठीक आहे, आम्ही आता गेलो खायला, आम्हाला आमच्या आवडीचं फूड खायला भेटलं. मे बी मी त्या हॉटेलचं नाव मेन्शन नाही केलं वाटतं. अरे हां, तिथं हॉटेलचं नाव मेन्शन नाही केलं, सॉरी. तिथे रेस्टॉरंटमध्ये वॉटेवर गेलेलो, तर आता ते क्लिप्समध्ये ॲड करेल मी व्हॉइस ओव्हर, कारण आयसवर एवढी गर्दी होती आणि एवढा म्युझिक होते ना तिकडे, तर आम्ही काय रेकॉर्ड केलं त्याचा आवाज तर आला, तर मी मे बी त्यावरती व्हॉइस ओव्हरच टाकेल. पण ओव्हरऑल चांगला गेला. आता रॅपिंग गेला. येस, आम्ही रील पण शूट केला माझ्या घरी, अजून खूप सारा टाईमपास पण केला आज. ओव्हरऑल हा पण विकेंड खूप असा हॅपनिंग होता, तर आम्हाला बेसिकली मजा आली. आता बघूया नेक्स्ट विकेंडमध्ये अजून काय कॉन्टेंट भेटतं वगैरे, तर तुम्ही राहा आणि ब्लॉग बघत राहा. जर तुम्ही पण आयडिया देऊ शकता, लाईक काय ब्लॉग बनवू, काय कॉन्टेंट असेल, आयडिया द्या आम्हाला. आम्ही बनत राहू टाईमपास. विकेंडला आमच्याकडे टाईम असतो, तर आम्ही विकेंडमध्ये बनवत राहू. सो गाईज, स्टे ट्यून. भेटू तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. Thank you for watching this video. If you enjoyed it, please hit the like button and the bell notification icon.